दर्शन दिलं होतं. काही वेळात परत वातावरण आता चेंज झालं. लोकेशन आहे देहरी तुळाई कळंब. आपल्याला आता सरळ जायचं आहे. गोरखगडाच्या अगदी पायथ्याशी म्हणजे देहरी गावाच्या थोडं अलीकडे आहे. आणि हा पाऊस लागलाय. आत्ता 2 मिनिटापूर्वी आपल्याला मच्छिंद्रगड आणि गोरखगड या ठिकाणी दिसत होता. त्या रस्ता द्या जरा. तर इथं नाश्ता आपण बघू जरा. दादा इथे नाश्ता वगैरे काय? हा गडावर जायचं इथे का आहे ना. अच्छा धन्यवाद. तर मग अशा प्रकारे आपण आता गोरखगडाच्या पायथ्याशी पोहोचलोय. गोरखगडाची कमान आणि बाजूलाच आपल्याला हॉटेल आहे. तर इथं या ठिकाणी आपण नाश्ता करणार आहोत आता. आणि मग आपण गोरखगडाच्या या भटकंतीला गड भ्रमंतीला सुरुवात करणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या भन्नाट आणि तुफान ॲडव्हेंचर भरल्या ट्रेकमध्ये. देहरीचा गोरखगड अशा सुंदर ट्रेकला आज आपण सुरुवात केलेली आहे. चला तर मग या गडाचा संपूर्ण गड भ्रमंती करूया आणि गडाचा इतिहास जाणून घेऊया. आणि वातावरणसुद्धा खूप छान झालेलं आहे. पाऊस थांबलेला आहे, त्यामुळं नक्कीच छान असा हा गोरखगड आपल्याला या ट्रेकमध्ये पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. पाऊस तर नाही आहे, पण घाम मात्र आताच यायला लागलाय. आता आपण अशा स्पॉटवर येऊन पोचलो आहे जिथून आपल्याला गोरखगड आणि मच्छिंद्रगड स्पष्ट या ठिकाणी दिसतात. हा आपण जाणार आहोत गोरखगड, एकदम टॉपला जाणार आहे. तिकडे पाठीमागे दिसतोय तो आहे मच्छिंद्रगड. दाट जंगल झालेलं आहे आणि चौकडे हिरवीगार गवतसुद्धा खूप वाढलं आहे. पण ह्या पावसात पाऊस थांबला त्याच्यामुळे मच्छर एवढे त्रास देतात ना, एवढं मस्त लावून पण काय फायदा नाही झालेला. सगळ्या अंगावर बिट्या उठल्यात. पडलो ना. गोरखगड दिसतो तितका सोपा नाही, अगदी जवळ दिसतोय. पण जो पॅच आहे ना त्या ठिकाणी जाण्याचा सरळ चढ उतार हा कंटिन्यू स्टार्ट टू एंड आपल्याला लागतोय. आणि गड दिसतो ना समोरच्या बाजूने जेव्हा स्टार्ट करतो त्याच्या बॅक साईडला जाऊन आपण त्या पायऱ्या चढायच्यात वरती. चाल फक्त 5 मिनिटं. आपण देहरी गावापासून या टेकडीच्या पलीकडे आपण गाडी पार्क केली. तिथे मंदिर आहे आणि या टेकडीला असा वळसा घालून आपण या खिंडीतून दुसऱ्या टेकडीवर आता पोहोचलो आहे. आता ही टेकडीसुद्धा अशीच खर चढाई करून आपल्याला क्रॉस करायचं आहे. आजच्या ट्रेकला आपल्यासोबत आहेत, त्यांची ओळख करून द्यायचं राहिलं. बंटी आपण ओळखतच असाल, आणि सुमित. आज आम्ही तिघाडा काम बिगाडा असा हा गोरखगडचा ट्रेक आज करतोय. आणि दुसरी टेकडी आता आपण पार केलेली.
मित्रांनो, हा जो व्ह्यू आहे ना सांगल्या पलीकडचा आहे. एक ठिकाणी उजव्या हाताला आउपे घाट आणि डाव्या हाताला आता 5 मिनिटातच लागणाऱ्या गोरखगडाच्या त्या पायऱ्या. सुंदर वातावरण आहे आणि पावसाने खरंच आमच्यावर छान उपकार केलेत आज, की आज उघाड दिले, ऊन पण दिल्या मध्ये मध्ये आणि छान असे वॉटरफॉल वाहत आहेत आपल्या आउपे घाटाच्या भीमाशंकरच्या लाईनला. प्रत्येक गड हा महत्त्वाचा आहे आणि तसाच आपला गोरखगड हा टेहरी गावातला हा टेहरीच्या साठी हा त्यावेळेस अतिशय महत्त्वाचा गड मानला जात होता. या गडावरून माहुलीचा परिसर, तसेच सिद्धगड, मोरोशीचा भैरवगड असे आपल्याला चौबादीचा परिसर या ठिकाणी आपण निहाळू शकतो. अशा प्रकारे या किल्ल्याची त्या ठिकाणी बांधणी होती. आता आपण काही क्षणातच त्या ठिकाणी पायऱ्यांपर्यंत पोहोचतोय. हो, या मंदिराच्या डाव्या बाजूलाच वरती चढायला आपल्याला हा एक मार्ग आहे. बऱ्यापैकी किल्ल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला जागोजागी छोटे छोटे बॅनर आहेत 2-3 त्या ठिकाणी पाहायला मिळेल. या रस्त्याने आपण आलो तर ही पायवाट बघा वरती जाते पायऱ्यांच्या दिशेने. डावीकडे एक पायवाट जाते. इथे समोर आपल्याला पाण्याचं टाकं दिसतं. पण आपण काय करू, सध्या या पायऱ्या चढून घेऊया आणि गडाच्या दरवाज्यात पोहोचूया. संडे असल्यामुळं बरीच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यामुळं हा पण इकडचा आउपे घाटाचा व्ह्यू पुन्हा एकदा अपोजिट साईडचा पाहतोय. सुंदर असं वातावरण या ठिकाणी दिसतंय. चहूकडे हिरवी चादर पसरलेला अतिशय सुंदर असा या ठिकाणी नटलेला आपल्याला दिसतोय. आता आपण या गोरखगडाच्या सुंदर अशा पायऱ्या आपण या ठिकाणी चढायचं आहे. बघू शकता या ठिकाणी बरेच पब्लिक उतरताना दिसते. हा आहे गडाचा मुख्य दरवाजा. चला तर मग आपण आता या गडाच्या पायऱ्या चढू. हा, कुठेतरी या ठिकाणी एका पायरीवर शिलालेख आहे, तो शोधतोय मी. जरा शिलालेख शोधतोय. गडाच्या पायऱ्या. आता या ठिकाणी पायऱ्या एक पण पायरी नाही, जवळजवळ 4 पायऱ्या आहेत, मोडून तुटल्यात सगळ्या. काही वेळातच आपल्याला महादरवाजाचं दर्शन होणार आहे. अशा प्रकारे या 70-75 डिग्री मध्ये असलेल्या या पायऱ्या आपण कातळ कोरीव पायऱ्या या ठिकाणी बघतोय. आणि याच्याही पेक्षा डेंजर पायऱ्या आपल्याला काही वेळातच या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुफान हवा सुटले आणि अजून एक कातळ असा छातीवर आहे. अशा आपल्याला या ठिकाणी पायऱ्या आहेत त्या चढायच्या आहेत. खतरनाक पाहिजे. संपल्या आहेत अजून, जरा चांगले
या दरवाजातून प्रवेश केला ना की हा दरवाजा तुम्हाला एक वळणाकार कृतीचा आपल्याला या ठिकाणी पायऱ्या दिसतील आणि इथे जर बघितलं तर एक डोंगराचा पोखळा काढल्याप्रमाणेच हा सुद्धा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा आपण एका छोट्या बुरुजावर येतो. या ठिकाणी एक छोटी गुहा जी भग्नावस्थेत दिसते. वरचा काही भाग तिचा कोसळलेला आहे खाली आणि या ठिकाणी माती पडून ती बऱ्यापैकी बंद झालेली आहे. पण इथून जो दिसणारा व्ह्यू आहे तो खरंच खूप सुंदर आणि अफलातून आहे. समोर मच्छिंद्रगड आपल्याला दिसतो. त्यानंतर या ठिकाणी अहोपे घाटाचे वॉटरफॉल आपल्याला दिसतात आणि जो दरवाजा होता तो दरवाजा बघू शकता पुन्हा एकदा कसा डोंगराचा पोखळा काढून त्या ठिकाणी हा निर्माण करण्यात आला आहे जेणेकरून शत्रूला या दरवाजाची पण लागू शकता कामा नये. जाण्यापूर्वी आणखीन एक वाट लागते. त्या वाटेला तुम्ही याल तर इथे एक मोठं असं पाण्याचं टाकं तुम्हाला पाहायला मिळेल. बघू शकता या ठिकाणी छान अशी सुंदर हवा आहे. त्यांचं कुठेतरी मन असं एकदम शांत होतं. या आठवड्याचा पूर्ण ताण त्यांचा एका दिवसात ते कमी करण्याचा प्रयत्न करत असतात.
वर्षी आपण या गोरखगडाच्या गड माथ्यावर पोहोचलोय. माथ्यावर असलेलं मंदिर आणि दिसणारा 360 व्ह्यू आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला या. तांबड्या चाल खाली येतो आपला काबरा बांडा कुठे तुमचा एक बैल खाली आला का